बदलापुरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोड शेडिंगमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी महावितरण अधिकाऱ्याच्या दालनातील खुर्ची बाहेर खेचून आपला संताप व्यक्त केलाय. एप्रिलपासून तापमानात वाढ होत असून गेल्या 2 दिवसात तापमान 40 पार झाल्याने सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यात तासनतास विजेचा लपंडावही सुरू असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कार्यपद्धतीविषयी संताप व्यक्त होतोय. या संदर्भात जाब विचारण्यासाठी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख बदलापूर पश्चिमेकडील महावितरण कार्यालयात गेले होते. मात्र त्यावेळी कार्यकारी अभियंता काळे हे उपस्थित नसल्याने देशमुख यांनी दूरध्वनीवरून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून आपला संताप व्यक्त केलाय. लहान मुलगा लघवी करते ना, तेवढी जरी पाऊस पडला की लगेच 2 तास लाईट घालवतात हे लोक. बरं, आता परिस्थिती अशी आहे साहेब, रात्री 10 वाजता लाईट जाते, बरोबर लाईट. आज लाईट गेली की लोक घड्याळ बघत नाहीत, 10 वाजलेत. अशा तुमच्या डिपार्टमेंटची परिस्थिती झाली. 10 वाजता लाईट जाते, अर्धा तास पुन्हा येते, 11 वाजता लाईट जाते, रात्री 2 वाजता लाईट जाते, 4 वाजता. तुम्ही जर खरोखर या डिपार्टमेंटचे जर पालक आणि धालक असला ना, तर माझ्यासोबत बदलापूरमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये या. तिथं आता 1 तासापूर्वी, काल परवा, 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी जे जन्म झाले बालक आहेत ना, त्यांची हालत बघा. आणि हे खुर्च्या, मी आज तुमच्या ऑफिसरची खुर्ची बाहेर काढली साहेब. त्यानंतर संतापलेल्या देशमुख यांनी काळे यांच्या दालनात असलेली त्यांची खुर्ची खेचत दालनाबाहेर आणली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वीज वितरण विभागाचे अधिकारी देखील धास्तावले होते. मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला उद्याचा वेळ दिलाय. त्याने मलाच नाही, समस्त बदलापूर, तुम्ही ऐकलं त्यांचा स्पीकर फोनवरती आपण त्याची बाईट घेतली, ते बोलले, त्यांचं ऐकलंय. त्यांनी मलाच नाही, या समस्त बदलापूरवर आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही करून. उद्या त्यांनी आपल्या बदलापूरच्या काही लोकांची भेट घेतात. प्रश्न असा आहे की हा माझाच फोन नाही आहे, तुमचा फोन पण घेत नाहीत, प्रेसचा फोन घेत नाहीत, पोलीस डिपार्टमेंटचा फोन घेत नाहीत, हे घाबरतात. बरं, यांच्याकडे मी यांना म्हणलं, तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये इम्प्रूव्ह का करत नाहीये? तुम्ही नाही बोलता की पडग्यावरनं लाईट येते, मोरीवरनं लाईट येते. अरे, तिथं 20-25 वर्षापासून लाईट येते. अधिकारी नेहमी टोलवाटोलीची भाषण करतात. उद्या त्यांनी बोलावलं आपला. हे माझं आंदोलन होतं. हा माझा मनातला एकुलत्या एक माणसाचा उद्विग्न होता, यामध्ये राग होता, असंतोष होता. आणि तो मी याच्यानं म्हटलं, आज तुमची मी खुर्ची बाहेर काढली, उद्या खुर्ची रस्त्यावर टाकून दिली. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज.